आज झालेल्या MMD समीकरणाच्या या बैठकीच्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात हे नवं समीकरण उदयाला आल्याच्या नंतर काही सवाल निर्माण होतील। ते मूलभूत सवाल कुठले ज्याची आज आपल्याला बडे मुद्दे चर्चा करायची आहे, हे सवाल कुठले जाणून घेऊया आपण। बघा, बडे मुद्द्याच्या माध्यमातून आपल्याला चर्चा करायची आहे। जरांगे पाटलांचं समीकरण राजकीय परिवर्तन बदल घडवू शकेल का? जरांगेंनी जो विश्वास व्यक्त केलेला आहे तो विश्वास सार्थ ठरेल का? सवाल आज आपल्याला चर्चेला आणायचा आहे। मराठा, मुस्लिम, दलित मत तिन्ही धर्माची, तिन्ही समाजाची एकत्र येऊ शकतात का? वोट ट्रान्सफर ज्याला आपण म्हणतो ते वोट ट्रान्सफर इतकं सहज शक्य आहे का? सवाल आहे। जरांगे पाटील यांच्या जातीय समीकरणाच्या प्रस्थापितांना हवाडा बसेल का? प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापित अशा प्रकारची ही राजकीय लढाई होईल का? कारण सगळे सामान्य उमेदवार त्यांनी दिलेले आहेत। तीन समूह जर एकत्र आले तर ओबीसींचं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल का? 51% विरुद्ध 49% अशी ही सगळी लढाई होईल का? मग ओबीसींचं काय? हा सवाल सुद्धा आहे। काही नेते एकत्र आले म्हणजे समाज एकवटला, असं कधी होतं का? असं होईल का? काही जे दलित समाजाचे आणि मुस्लिम समाजाचे नेते आले म्हणजे सगळा समाज एकत्र येईल का? हे सगळ्या मुद्द्यांची आपल्याला आज चर्चा करायची आहे आजच्या या बडे मुद्द्यामध्ये। आणि या बडे मुद्द्यामध्ये आज चर्चेसाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत। आपल्यासोबत मराठा आंदोलक योगेश केदार जोडले गेलेले आहेत। योगेशजी, स्वागत आहे तुमचं। स्वराज्य पक्षाचे प्रवक्ते धनंजय जाधव आहेत। धनंजयजी, तुमचंही स्वागत आहे। ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे आहेत। मंगेशजी, तुमचंही स्वागत। आणि या सगळ्या जातीय समीकरणांना अगदी जवळून बघणारे, महाराष्ट्राचं राजकारण, समाजकारण जवळून अभ्यासणारे राजकीय विश्लेषक, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर सर सुद्धा आपल्या सोबत आहेत। रवी सर, तुमचंही स्वागत आहे। या चर्चेला सुरू करण्याच्या पूर्वी एक ग्राफिक्स महाराष्ट्राला दाखवायचं आहे का? MMD मराठा, मुस्लिम, दलित हे समीकरण, कारण जरांगे पाटील जेव्हा म्हणतात की एका जातीच्या बळावरती आपल्याला राजकारण करता येणार नाही जिंकण्याचं, मग तेव्हा त्यांच्या डोक्यात आहे तीन जाती का? हे बघा, त्याची आकडेवारी महत्त्वाची आहे। महाराष्ट्रातली या तीन समाजांची आकडेवारी अतिशय महत्त्वाची आहे। ही आकडेवारी काय सांगतेय तर राज्यामध्ये मराठा समाजाची संख्या ही 28% आहे। महाराष्ट्रातलं जातीय समीकरण काय आपण जाणून घेतोय। मराठा समाज 28% आहे। गायकवाड आयोगाच्या नुसार, मतमतांतर याच्याबद्दल आहेत पण गायकवाड समाजाची आकडेवारी, आपण गायकवाड अहवालाची आकडेवारी ते घेतली आहे। दलित समाजाची 13% आकडेवारी आहे आणि मुस्लिम 10% आहेत। अशा परिस्थितीमध्ये हा आकडा जातो 51%। जेव्हा 51% एकत्र येतात तेव्हा स्वाभाविकपणे लोकशाहीमध्ये जिंकण्याचं गणित हे जुळून येऊ शकतं आणि म्हणूनच हा MMD फॉर्म्युला। पण प्रश्न हा आहे की हा फॉर्म्युला किती वर्कआउट होऊ शकतो? या चर्चेमध्ये आपल्यासोबत जे मान्यवर पाहुणे आहेत त्यांच्याकडे आपण सुरुवातीला जाताना योगेश केदार यांच्याकडे मला जायचं आहे। योगेशजी, ठीक आहे, योगेश यांच्यापर्यंत आवाज माझा पोहोचत नाहीये। आला आवाज, चला। योगेशजी, हे जे समीकरण आज तुम्ही घेतलेलं आहे, प्रश्न उपस्थित केला जातोय की हे समीकरण पाडण्यासाठी आहे, हे समीकरण निवडून आणण्यासाठी आहे? त्रिसूत्री जी सांगितली होती जरांगे पाटलांनी, त्या त्रिसूत्रीतल्या कुठल्या सूत्रामध्ये बसवण्यासाठी हे समीकरण तुम्ही वापरताय आणि तुमचा नेमका हेतू काय आहे? नक्कीच मराठा समाजाने जेव्हा पाडण्याची भूमिका घेतली त्यावेळेस आम्ही पाडून सुद्धा दाखवलेला आहे। आणि आता मात्र मराठा समाजाने गोरगरीब समाजातले गोरगरीब विस्थापित तरुणांना, मग तो जात कुठलेही असू द्या, ते दलित समाज बांधव असू द्या, मुस्लिम समाज बांधव असू द्या किंवा मराठा समाजातले, आणि त्याचसोबत मायक्रो ओबीसी, आता ओबीसीच्या नावानं जे काही थोडं बहुत आरक्षण जास्त लाटायला लागलेले आहेत त्यांना बाजूला करून काही विस्थापित ओबीसींना सुद्धा आम्ही ह्यामध्ये प्रतिनिधित्व देणार आहोत। मराठ्यांनी आता ठरवले, सर्वसामान्य महाराष्ट्रानं ठरवले की आता गोरगरिबाचे पोरच सभागृहात पाठवणार। आता मराठ्यांनी ठरवलंय 80-90% मराठा मतदान तिथं करणार। मला तुमच्या सुरुवातीलाच एक विनंती करायची आहे की आपण जी काही आकडेवारी मागच्या वेळेस त्या प्रकाश पवारांनी सुद्धा आकडेवारी चुकीची सांगितली महाराष्ट्रातली, आणि आता आपल्या बाजूने सुद्धा चुकीची आकडेवारी दिली चाललेली आहे। महाराष्ट्रामध्ये ओबीसीची संख्या 49% 50% कोण सांगितलं हो?
मागचा जो काही हे कमिशन झालं होतं हा महाराष्ट्रातले जेवढे काही आतापर्यंत रेकॉर्ड्स आहेत त्यात 34% जास्त कुठेही दाखवत नाहीत. हम्म आणि मागचं जे एक आयोगाचं नाव येत नाही मला आता, भुजबळ साहेब महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना योगेशजी, त्या आयोगाची नेमणूक योगेशजी झाली तुम्हाला होती. कुठे त्या ओबीसीचा आकडा दिसला हो? मध्ये 37% केलेला आहे. स्क्रीनवर कुठे ओबीसीचा आकडा 37% दाखवलाय? नाही नाही, तुम्ही जे काही मराठी दाखवला ना, तुम्ही फक्त मराठा, दलित, मुस्लिम हे 51% 51% दाखवताय. म्हणजे याचा दाखवले. अर्थ काय झाला? बाकी सगळे नाही नाही, ओपन बाकीचे मध्ये 49 इतक्या ओबीसी जाती, लागले. ओपन मधल्या अनेक जाती आहेत ना, आज काय करताय तुम्ही? ओपन मध्ये 4% 5% ओपन आहेत. ब्राह्मण, जैन, मारवाडी, पारशी आहेत किती महाराष्ट्रात? हा आकडेवारी चुकीची आहे. नाही नाही, मग महाराष्ट्रामध्ये तुम्ही आदिवासी आहेत या 34%, महाराष्ट्रामध्ये, 32% ओबीसी आणि 66% 8 ते 10% आदिवासी पण आहेत ना. 66%. मग तेच म्हणतोय ना, आदिवासींना मराठ्यांशी काय प्रॉब्लेम आहे? अरे पण आदिवासी काय हे बघा, ओबीसी सोबत तुम्ही राहणार तुम्ही आहे? आकडेवारी पण चुकीची आणि म्हणताय. म्हणतोय 66% गायकवाड झाला. समितीच्या अहवालानुसार मी आधी स्पष्ट केलं, महाराष्ट्रामध्ये- गायकवाड समितीचा अहवाल जो होता त्या अहवालानुसार मी 28% मराठा समाजाच्या आकडेवारी म्हणालो. आम्ही तेच काय म्हणतोय, फक्त ते दलित, मराठा, मुस्लिम न मोजता आदिवासी सुद्धा आमच्यासोबत मोजा ना, आमच्यासोबत मायक्रो ओबीसी पण मोजा ना. आहे काही असं असं म्हणजे आकडेवारी ना परसेप्शन चुकवणे, फक्त आमचा हेतू सांगतो. बरं ठीक आहे. आतापर्यंत सर्वसामान्य सगळ्या समाजाचा वापर करून घेतला गेलेला ह्या सर्व प्रस्थापित पक्षांनी. ह्याचा पावना त्या पक्षात, त्याचा पावना त्या पक्षात, आपला जावई एका पक्षात, सासरा एका पक्षात, पोरगी एका पक्षात, असं घालून जे काही आरक्षण लाटायचा प्रयत्न मराठा समाजातले ह्या नेते करायचे, ओबीसी समाजातलेही नेते करायचे, मुस्लिम समाजातलेही नेते करायचे आणि दलितातलेही, या सगळ्यांना आम्ही यावेळेस उघड्यावर पाडणार आहे. सर्वसामान्य मराठा समाज, सर्वसामान्य ओबीसी, मायक्रो ओबीसी, सर्वसामान्य दलित बांधव, मुस्लिम बांधव, या सगळ्यांना प्रतिनिधित्व येणाऱ्या काळामध्ये सभागृहात दिलं जाणार ठीक आहे. आहे. आणि मराठ्यांच्या आरक्षण ठीक आहे योगेश, येतो मी तुमच्याकडे. तुमचा नेटवर्क आवाज येतोय आम्हाला, प्रेक्षकांना तुमचं दिसत नाहीये, पुन्हा रिकनेक्ट करण्याचा आपण प्रयत्न करूया. मला मंगेश ससाणे यांना या चर्चेमध्ये आणायचं आहे. मंगेशजी, आता त्यांनी जे लॉजिक सांगितलं त्या लॉजिकच्या नुसार जर आपण बघितलं तर 70% पर्यंत सगळं आकडेवारी गेल्यानंतर ओबीसींचं काय, ओबीसींचं राजकीय अस्तित्वाचं काय, ही भीती तुमच्या मनात आली असेल? नाही, भीती यायचा काहीच विषय नाहीये. कारण की जरांगेंनी शपथच खाल्लेली आहे की ओबीसीचे जे नेते, जे कोणतरी बोटावर मोजण्या इतपत, मग भुजबळ साहेब असतील, मुंडे घराणा असेल किंवा जानकर असतील, यांना कुठेतरी संपवायचं. मध्ये मध्ये जरांगे म्हणत होते की ओबीसी, गोरगरीब ओबीसी आमच्या बरोबर आणि आम्ही ओबीसीच आहे. आता कुठे गेले ओबीसी? आता का ओबीसीला वारावर सोडलं? एका ठिकाणी 10 उपोषणं करायची आणि म्हणायचं की आम्हाला ओबीसी मध्ये घ्या, आम्ही ओबीसी आहोत. कधीतरी 1800 त्या निजामाने सांगितलं, आणखीन कुठल्या नोंदीने सांगितलं. आता ओबीसींना वाऱ्यावर सोडायचं. एकंदरीत हे यांचे जे असले काय फॉर्म्युले चालू झाले, हे कुठल्या तरी त्यांचा जो काय रिमोट कंट्रोलनी त्यांना जे जरांगेंना नाचवतात त्यांना ते सांगतात की बाबा अशा अशा पक्षाकडे या जात समूह जातील, दलित जातील. मला असं विचारायचंय जरांगेंना, तुम्हाला एवढाच मुस्लिम समाजाचा जर कळवळा होता तर बरोबर तुम्ही महाराष्ट्रामध्ये एकच बोटावर मोजण्या एवढा एकच आमदार इम्तियाज जलील होते. इम्तियाज जलीलांना का पाडलं तुम्ही? तिथं तुम्हाला सामाजिक न्याय दिसला नाही का? याचं उत्तर द्यावं ना जरांगे. बरोबर तुम्हाला तिथं चंद्रकांत खैरेंना पाडलं. मग जरांगेचं कुठे गेलं होतं तिथं सामाजिक, जो त्यांना आता वाटतोय की मला खूप सामाजिक न्याय देणार आहे. त्यामुळं ओबीसींना कुठेतरी, ओबीसींच्या नेत्यांना अशा फॉर्म्युला मधनं काहीतरी करायचं. आता मी म्हणतो जरांगेंना खरं न्याय द्यायचा ना, तर कर्जत जामखेड मधनं एखादा मुस्लिम उमेदवार द्या, बारामती मधून एखादा दलित उमेदवार द्या, ओपन बहुल मतदारसंघामधनं द्यावा, ठाण्याच्या 5 पकाडीमधनं एखादा मुस्लिम उमेदवार द्यावा. कुठेतरी आपलं एखादं काळजी दाखवायची, समाजाची दिशाभूल करायची आणि कुठल्या तरी अजेंड्यावर काम करायचं. हे महाराष्ट्राने पाहिलेले त्यांचे फॉर्म्युलेवर फॉर्म्युले, त्यांच्या हा हबाडा देतो, ह्याला हबाडा देतो. ते नवीन आपण एखादं म्हणतो पिक्चरचं ट्रेलर येतं, पण तो पिक्चर येतच नाही. असं जरांगेंचं एकंदरीत हे सगळं चालू आहे. जे नेते त्यांच्याकडे गेलेले, आशेने गेलेले, त्यांचा मी आदर करतो. पण जरांगे म्हणतात ते की त्यांना प्रवाहाच्या बाहेर ठेवलं. म्हणजे दलित समाजाला, मुस्लिम समाजाला कोणी ठेवलं? गेल्या 60 वर्षामध्ये, 65 वर्षांमध्ये महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाले, त्यातले किती मुख्यमंत्री कोणत्या समाजाचे झाले? 288 आमदारांमध्ये जे SC ST चे, पण ते म्हणतात त्याच प्रस्थापितांच्या विरोधात माझी लढाई आहे.
त्याच प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांची ही लढाई आहे. त्यांनीच आरक्षण दिलेलं नाहीये, त्यांनीच वाटोळं केलं समाजाचं, असं त्यांचं म्हणणं आहे. जरांगेंना माझा एक विचार नाही, मग त्या प्रस्थापितांची नावं तोंडाने घ्या तुम्ही. तुम्ही फक्त मग भुजबळांचंच नाव घ्यायचं, तुम्ही फक्त फडणवीसांचंच घ्यायचं, तुम्ही फक्त बीजेपीला कोणी मतदान करू नका एवढं म्हणायचं. मग तुमच्या प्रामाणिकपणावर शंका निर्माण होती. कोणत्या पक्षात प्रस्थापितांनी, जे पाठीमागचे मग कोण नेते होते त्यांची नावं घ्यावी ना जरांगेंनी. आणि मग त्यांच्या आता तिसऱ्या पिढ्या आल्या, म्हणजे आता तिकडं विशाल पाटील आले, आबांचे चिरंजीव आले, 2-3 पिढ्या चालू झाल्या. इकडं पार्थ पवार आले, रोहित पवार आले, योगेंद्र पवार आले. जरांगेंनी नाव घेऊन बोलावं ना. द्या बारामतीमधून तुम्ही वेगळा एखादा मुस्लिम मतदार, दलित मतदार, तुम्ही फक्त राखीव मतदारसंघात नका द्याचा. माझा हा प्रश्न आहे की तुम्हाला प्रामाणिक जर न्याय द्यायचा आहे तर, आणि तुम्ही ओबीसींना वेगळं म्हणताय आणि दलितांना वेगळं म्हणताय, शूद्र आणि अतिशूद्र जातीच्या उतरंडीमध्ये ओबीसी आणि जे एससी एसटी बांधव आहेत, म्हणजे दलित आणि जे आदिवासी आहेत, ते थोड्या फार फरकाने एकाच याच्यामध्ये ते भरले गेलेले आहेत. किती आमदार आहेत? ओबीसीची लोकसंख्या आता केदार म्हणाले की काहीतरी कमी आहे, एवढी कशी आहे? बरं, तेवढी तुम्ही 30% म्हणतात. 288 म्हणजे 30% आमदार आहेत का ओबीसी? ठीक आहे, आपण त्याच्याबद्दल वेगळी चर्चा करू. पण आता मला धनंजय यांना चर्चेत आणायचं आहे आणि नंतर रवी सरांकडे जायचं आहे. धनंजयजी, तुम्ही प्रयत्न केला होता की इथं मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढणाऱ्यांचं एकत्र यावं. संभाजी महाराज छत्रपती स्वतः अंतरवली सराटीमध्ये गेले, त्यांनी तसा प्रस्ताव ठेवला. पण आता तुम्हाला असं दिसतंय का हे समीकरण येताना मराठा विरुद्ध मराठा असा सुद्धा संघर्ष होऊ शकतो? तुमचे उमेदवार मराठा आरक्षणासाठीच लढणार आहेत, त्यांचे उमेदवार सुद्धा समोर असतील, मग याच्यात मतांची फाटाफूट होऊ शकते का? ही भीती नाही का? खरं तर आजची चर्चा तुम्ही जी घडवत आहात ती अतिशय योग्य वेळेला घडवत आहात. तुमच्या चर्चेचं टायटल जे आहे ते अतिशय मला आवडलेलं आहे. हे समीकरण परिवर्तन घडेल का? तर ह्या परिवर्तनाची सुरुवात मुळात छत्रपती संभाजी महाराज असतील, बच्चू कडू असेल, राजू शेट्टी साहेब असतील, इतर लोकांनी केलेलं आहे. आणि आमच्या आघाडीचं नावच परिवर्तन महाशक्ती आहे. त्यामुळे तुमचं ज्या गोष्टी आहेत ते नक्कीच खरं ठरलेलं तुम्हाला. पण त्यांना अभिप्रेत असलेल्या परिवर्तन मध्ये तुम्ही नाहीयेत हे स्पष्ट होतंय आता. नाही असं म्हणण्यापेक्षा येणाऱ्या 3 तारखेला ते निर्णय घेणार आहेत. मनोज दादा एवढे प्रगल्भ आहेत, त्यांनी इतके खास खळगे खाल्लेले आहेत. 7-8-10 वर्ष आंदोलन करत असताना छत्रपती संभाजी महाराजांनी जवळजवळ 10 ते 15 वेळा त्यांच्या आंदोलनांना भेटी दिलेल्या आहेत. त्यांच्या आंदोलनावरती ज्यावेळेस वाईट सावट होतं, ज्यावेळेस त्यांच्यावरती लाठी हल्ला झाला होता, त्यावेळी त्यांच्या अश्रूचा जो बांध फुटला होता तो छत्रपती संभाजी महाराजांच्या खांद्यावर फुटला होता. हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. ज्या लोकांनी म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने ज्यावेळेस त्यांच्यावरती हल्ला केला, त्या हल्ल्याच्या वेळी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा मागणारे हे छत्रपती संभाजी महाराज होते. त्याचबरोबर इतर सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या सभा झाल्या, त्यांचे दौरे झाले, त्या ठिकाणी राबणारा कार्यकर्ता हा मराठा समाजाच्या बरोबरीनं आमच्या स्वराज्य पक्षाचा कार्यकर्ता होता. हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. मध्यंतरी जर आपण पाहिलं तर लाटचं जे त्यांचं उपोषण झालं, त्या उपोषणावेळी त्यांना हाके नामक एका व्यक्तीनं समोर उपोषण केलं. ते चुकीच्या पद्धतीने यांच्या उपोषणाला टार्गेट करणार होतं. यावेळी स्वतः छत्रपती असताना एखादा व्यक्ती चुकीचं उपोषण करतो आणि जो व्यक्ती बरोबर उपोषण करतो त्याला पाठिंबा देण्याचं धाडस या महाराष्ट्रातला एकमेव राजकीय नेता होता. तो छत्रपतींचा वंशज असताना देखील त्यांनी जरांगे पाटलांना पाठिंबा दिला आणि त्यावेळी हाकेंनी काय प्रतिवार केला हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. नंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही पहिल्यांदा तब्येत खालावली. पूर्णपणे आमची परिवर्तन महाशक्तीची नेते मंडळी जरांगे पाटलांच्या तब्येतीची विचारपूस करायला गेली. यामध्ये राजकीय तोटे फायदे आम्ही कधी पाहिलेले नाहीत. मराठा समाजाच्या मतांचं विभाजन होऊ नये म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी 2 पावलं मागे आलेले आहेत. काल परवाच मनोजदादा जरांगेंची त्यांनी भेट घेतलेली आहे. मनोजदादा जरांगेंना योग्य पद्धतीचा प्रस्ताव देखील दिलेला आहे आणि ते इतके सुज्ञ आहेत. मनोजदादांना राजकारण कळतं, त्यांनी त्याचा अभ्यास केलेला आहे, त्यांना तसा वेळ असतो. त्यामुळे मला नाही वाटत की ते आम्हाला त्यांच्या या तिसऱ्या पर्यायातनं किंवा ते जे पर्याय देतात, समीकरण घडवतात त्यातनं बाहेर ठेवतील. आणि जर त्यांनी बाहेरच ठेवलं तर मला असं वाटतं की याच्यामध्ये राजकारण असेल. जी लोक आजवर समाजासाठी काम करतात, कायदेशीरदृष्ट्या काम करतात, तुमच्या आंदोलनाला बळ देतात, छत्रपती असताना देखील तुम्हाला एवढी मोठी उपमा देतात की छत्रपती शाहू महाराजांचा विचार मनोजदादा पुढे नेतात. हे कोण म्हणतात तर छत्रपती संभाजीराजे म्हणतात. आणि ज्या लोकांनी तुमच्या आंदोलनाला किती पाठिंबा दिला हा संशोधनाचा विषय असेल. हो, मुस्लिम समाज तुमच्या आंदोलनात होता का? मनोजदादांना पाठिंबा दिला का? हो, दिलाच. परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी जर इतकं पुढे येऊन जर पाठिंबा दिला असेल आणि हेच मनोजदादा जर छत्रपती संभाजी महाराजांना नाकारणार असतील तर हे आंदोलन कुठेतरी राजकीय दृष्ट्या जातंय का हा महाराष्ट्रातला समाज विचार करेल. मी समाजाचं सांगतोय, पण माझ्या मनाला माहिती आहे मनोजदादा नक्कीच आम्हाला त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेतील. आमच्या मतांचं
आम्ही दिलेले उमेदवार याच्यामध्ये ध्रुवीकरण होऊ नये ही आमची भूमिका आहे. तशीच मनोजरांची भूमिका असावी. मी तुम्हाला याद्या दाखवू शकतो. आज जवळपास 100-150 उमेदवारांच्या याद्या आमच्या तिघांच्या ठरलेल्या आहेत, 5 जणांच्या ठरलेल्या आहेत. यात मुस्लिम असेल, दलित असेल, बहुजन असेल, मराठा असतील, या सर्वांना आम्ही सामावून घेतलेला आहे. विस्थापितांना सामावून घेतलेला आहे. या प्रक्रियेवर दादांनी विश्वास ठेवावा. आमच्याकडे चिन्ह आहे. आमचा व्हीप इतर सगळ्या उमेदवारांना लागू होऊ शकतो, परंतु अपेक्षांचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सर्वांनी पाहिलेलं आहे. त्यामुळे मनोजदादा योग्य निर्णय घेतील. हे परिवर्तन महाशक्ती घडवेल आणि मराठा समाजाचे प्रश्न असतील, इतर सर्वांचे प्रश्न आम्ही सोडवू. त्याच्यामध्ये मनोजदादा किंगमेकरच्या भूमिकेत असतील, ही शाश्वती मी तुम्हाला देतो. ठीक आहे. मला या चर्चेमध्ये आता रवी अंबेकर यांना आणायचं आहे. रवी सर, तुम्ही ऐकलं ह्या सगळ्यांचे वेगवेगळे म्हणजे मतप्रवाह आहेत, हे सगळे ऐकलेले आहेत. अशा सगळ्या परिस्थितीत महाराष्ट्राची जे राजकीय पटल आहे त्या सगळ्या सारीपाटावरती सगळेजण आपापली मतं बांधून ठेवलेली आहेत. महाविकास आघाडीचे ठरलेले आहेत, महायुतीचे ठरलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये त्या ठरलेल्या समीकरणाला भगदाड पाडत एक नवं समीकरण जे मांडू पाहत आहेत जरांगे पाटील, ते समीकरण खरंच अस्तित्वात येऊ शकेल का? दलित, मुस्लिम, हे वोट ट्रान्सफर, मराठा, हे 3 वेगळे विचारधारा मांडल्या जातात, प्रवाह आहेत, मतप्रवाह आहेत. हे 3 मतप्रवाह एकत्र येऊ शकतात का? काय शक्यता वाटते? नाही, हे 3 मतप्रवाह जे आहेत हे एकत्र येऊन गेलेले आहेत. आपण लोकसभा निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे की एक गट्टा मतदान झालेलं आहे. मुस्लिमांचं असेल, दलितांचं असेल आणि त्याचबरोबर ठिकाणी मराठा मतदान झालेलं आहे. त्याचे परिणाम सुद्धा आपण पाहिले आणि मनोज जरांगे पाटलांचा आपण प्रभाव सुद्धा पाहिलेला आहे की जवळपास 46-47 विधानसभा मतक्षेत्रामध्ये बदल घडवू शकतील एवढं आपण प्रभाव सुद्धा पाहिलेला आहे. यंदाची निवडणूक ही फार इंटरेस्टिंग निवडणूक आहे. मी थोडंसं याला निवडणुकीच्या अँगलने सुद्धा पाहतो. इथे किंग कमी आहेत आणि किंग मेकर या निवडणुकीमध्ये जास्त आहेत. 2-4 दिवस राज ठाकरे सुद्धा इंटरव्ह्यू देत आहेत की सरकार त्यांच्याचमुळे बनणार आहे. आजच्या घडीला मनोज जरांगे पाटील हे ज्या फॅक्टर्सना सोबत घेऊन चाललेत, एमएमडी फॅक्टर आपण ज्याला म्हणतो, हा फॅक्टर महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये तारून गेला होता. यंदा हा फॅक्टर मनोज जरांगे पाटलांच्या सोबत, म्हणजे आपण 100% जाणार नाही असं म्हणूयात, याच्यातला काही फ्रॅक्शन जरी गेला तरी एक मोठा डेंट महाविकास आघाडीच्या वोट बँकला पडणार आहे. मला हे सगळं चित्र एकूण हरियाणा पॅटर्नकडे जाताना दिसतंय. मायक्रो ज्या मायनॉरिटीज आहेत, मायक्रो ओबीसीज आहेत आणि बाकीचे जे समाज घटक आहेत, या समाज घटकांच्या स्वतःच्या अस्मिता आहेत, स्वतःची लिडरशिप आहे. त्या सगळ्या लिडरशिपला वाटतं की या निवडणुकीमध्ये आपल्याला प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे. निवडून कोण येईल आणि कोण नाही येणार हा वेगळा प्रश्न आहे, पण प्रतिनिधित्वाची जी लढाई आहे, प्रत्येक समाज घटकाला आपला अधिकार आहे आपला उमेदवार देण्याचा, आपली निवडणूक लढण्याचा. तर मला काही गैर वाटत नाही की ज्या वेगवेगळ्या समाजाची लोक उभी राहतील आणि निवडणूक लढतील, पण ती फेर होईल का? याच्यामुळे कोणाची मतविभागणी होईल, कोणाला डेंट मिळेल, हे आपल्याला सगळ्यात मोठा मुद्दा आहे ज्याच्यामुळे ही चर्चा होते खरं तर. कारण मराठा समाजाला आरक्षणाचा जो मुद्दा आहे हा कम्प्लिटली कॉन्स्टिट्युशनल मुद्दा आहे. मी आज ट्विटही त्याच्याबद्दल केलं की मला मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन हे अण्णा हजारेंच्या आंदोलनासारखं दिसतंय. त्या आंदोलनाला लोकसमर्थन मिळालं, जनता त्यांच्या सोबत होती आणि त्याच्यातनं नंतर जे अल्टिमेट आउटकम यायचं होतं याची क्लॅरिटी, ते कसं मिळवायचं याची क्लॅरिटी जेव्हा नसते त्यावेळेला एखादं आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे सामाजिक पॉलिटिकल इफेक्ट करून जातं, पण त्याच्यातनं आउटकम बऱ्याचदा काही येत नाही. पण एक सर मी थोडंसं थांबवतो. यातनं एक आउटकम मिळालं होतं ना, दिल्लीच्या सत्तेवर सत्ता काबीज करणारा आम आदमी पक्षासारखं आउटपुट मिळालं होतं. आता हे आंदोलन त्या दृष्टीने चाललंय का? सत्तांतर सुद्धा झालं आणि त्याच्यानंतर एक नवीन सत्ताधारी पक्ष ज्याला बफर जर नसता अण्णा आंदोलनांचा तर ते सत्तांतर होऊ शकलं नसतं दिल्लीमध्ये, अशी स्थिती होती. माझं म्हणणं तेच आहे की याच्यातलं जे आहे, मनोज जरांगे पाटलांना कदाचित वैयक्तिक काहीच आउटकम मिळणार नाही याच्यातून, पण याच्यातून इथे कॅटलिस्टची भूमिकेत आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. कॅटलिस्टच्या भूमिकेमध्ये ते दिसत आहेत. त्यामुळे हे ज्या वेळेला याच्यातून जे आउटकम निघेल हे पॉलिटिकल आउटकम असणार आहे. समाजाला काय मिळेल याच्याबद्दल माझ्या मनात खूप साशंकता आहे. समाजाला जे मिळायचंय ते आरक्षण आहे. आरक्षण हे घटनात्मक बाबींवर लढल्याशिवाय मिळणार नाही. त्याच्यावर
पॉलिटिकल प्रेशर ग्रुप बनवून तुम्ही कितीही प्रभाव टाका, कारण या मागच्या विधानसभेत सुद्धा मराठा उमेदवारांचं, मराठा लोकप्रतिनिधींची संख्या जास्त होतीच ना, याच्या आधी सुद्धा होती. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठा डॉमिनन्स आपण नाकारू शकत नाही, तो पहिल्यापासून होता. तरी सुद्धा आरक्षण मिळू शकलं नाही, कारण त्याच्यामधल्या ज्या अनेक गोष्टी आहेत, काही लोकांना तर नकोच आहे ना आरक्षण. जे लोक पारंपरिकरित्या मराठे म्हणून सरदार, ज्याला म्हणून सरदार मराठे महाराष्ट्राच्या राजकारणातले जे 40 फॅमिलीज आहेत, ज्या फिरून इकडून तिकडून सगळ्या पक्षांमधून निवडून येतात, त्यांना नकोच आहे ना. तर अशा वेळेला मराठा समाजाचं आरक्षण हे पॉलिटिकल बिलच्या सोबतीने कॉन्स्टिट्युशनल लढाई किती तुम्ही मजबूत पद्धतीने लढू शकता याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. आणि त्या लढाईमध्ये मला असं वाटतं की हे सगळं आंदोलन हे मला बॅकफुटवर दिसतं, जसं अण्णा हजारेंचं आंदोलन होतं, जे लिगल आणि लॉजिकल गोष्टींमधलं आपण बघितलं तर लिगल गोष्टींमध्ये मागे होतं. त्यांना निवडणुकाच नको होत्या, ते लोकशाहीमध्ये निवडणुका हा प्रकारच मानत नव्हते. अशा पद्धतीच्या याला मास फॉलोइंग होऊ शकतं, पण त्याच्यातल्या आउटकम बद्दल मला साशंकता आहे. ठीक आहे, मग हाच मुद्दा आहे आता या सगळ्यामध्ये. प्रश्न सुद्धा असा विचारला जातो धनंजयजी, खरं तर केदार योगेश यांच्यासोबत आपला संपर्क तुटलेला आहे, पुन्हा तो प्रस्थापित करण्याचा आपण प्रयत्न. योगेश, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? मी सरांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ इच्छितो. हा, प्लीज तुम्ही उत्तर द्या. मी खरं तर सरांच्या प्रश्न, सर असं म्हणतायत की या राजकीय समीकरणामधनं समाजाचा बोध काय होईल. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, मनोजदा असतील, संभाजीराजे असतील, बच्चूभाऊ, आमच्या सगळ्यांची एक धारणा आहे, खचलेल्या पिचलेल्या मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे. त्याचबरोबरीने इतर जे समाजाचे घटक आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. तुमची तात्विक लढाई, तुमची कायदेशीर लढाई याचा समज आम्हाला आहे, परंतु आता होतंय काय, ज्या घटनात्मक दृष्ट्या आरक्षण मिळणार आहे त्या घटनेमध्ये निवडून दिलेले प्रतिनिधी काय भूमिका पाडतात, त्या संविधानाच्या पटलावरती, त्या विधानसभेच्या पटलावरती त्यांची भूमिका काय असते, ती गळचेपी भूमिका ते घेतात. आता येथून पुढच्या कालावधी काय होणार आहे, आमचे जे निवडून आलेले समीकरण असतील, आमचे जे आमदार असतील, ती सगळी भूमिका त्या पद्धतीने घडवतील. आयोगाला जे रेकमेंडेशन लागतं, आयोगाच्या कामं करून घ्यावे लागतात. तुमचं मी ऐकलं, माझं ऐकल्यावरती तुम्ही बोला सर, माझं मत मांडू द्या. या सगळ्या समीकरणांमध्ये न्याय प्रक्रियेचा सहभाग नोंदवून घेणं, त्याचबरोबर योग्य पद्धतीचे अहवाल तयार करणं, ते अहवाल झाल्यावरती विधिमंडळाच्या पटलावरती ते मांडणं, त्याला कायदेशीर दृष्ट्या संविधानामध्ये बसवणं, आरक्षणाच्या टक्केवारीचा मुद्दा जो आहे तो ओलांडून न देता कशा पद्धतीने आरक्षण देईल यावर काम करावं लागतं. परंतु आमचा आवाज मांडणारीच लोक त्या ठिकाणी नाहीत, जी लोक गेलेली आहेत ती पक्षाची चातुगिरी असं कसं म्हणता येईल ना? नाही, एक मिनिट. आता सर तुमचं म्हणणं पूर्ण करा, नंतर मी त्यांना प्रश्न विचारतो. रवी सर, तुम्ही काहीतरी म्हणत होता. माझं म्हणणं हेच होतं की विधानसभेने एकमुखी ठराव केला मराठा आरक्षणाचा. पॉलिटिकल दोनदा झाली चर्चा, दोनदा हा ठराव झाला. त्यामुळे पॉलिटिकल विल हा पार्ट जर असेल, प्रतिनिधित्वाचा जो पार्ट असेल, की मलाही वाटतं की घटनात्मक गोष्टींमध्ये फसलेला हा मुद्दा आहे आणि तिथे मांडणी करणारी लोक कमी वाटतात. तर टिकणारं आरक्षण जे आहे ते कोणत्या नियमाप्रमाणे दिलं पाहिजे, त्याची कॅप काय आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. आत्ताचे जे राजकीय नेते मराठा समाजातून निवडून गेलेले असतील, राजकीय पक्षांचे नेते मंडळी असतील, त्यांना ओबीसींना पण दुखवायचं नाही, त्यांना मराठ्यांना पण कुरवाडायचंय, त्यांना आदिवासींना पण दुखवायचं नाही. अशा पद्धतीनं आरक्षण देता येणार नाही. छत्रपती शाहू महाराजांनी जी आरक्षणाची संकल्पना मांडली होती, 50% आतमध्ये जो समाज बसवला होता, पण धनंजयजी तशा प्रकारचं जर आरक्षण द्यायचं असेल, तशा प्रकारचं आरक्षण द्यायचं जर तुम्हाला बहुमत लागेल. सर मी जातो तेच सांगतोय, जातीय सर्वेक्षण झाली पाहिजेत, जितकी भागीदारी उसकी उतनी हक्कदारी हो जो ते आहे म्हणण्याप्रमाणे त्या गोष्टी झाल्या पाहिजे. आमचे संख्याबळ आलं पाहिजे, म्हणूनच मेजॉरिटी आमदार आम्ही निवडून आणणार आहोत. त्या ठिकाणी आमचं मत मांडलं गेलं पाहिजे, त्या ठिकाणच्या पटलावरती आमचे विचार मांडले गेले पाहिजेत. हे होतच नाही. कोणतरी समाजाच्या नावाने प्रतिनिधित्व करतं, कोणतरी पक्षाच्या नावाने जातं आणि नंतर नेते मंडळींची उमरे झिजवतं. त्याच्यामुळे त्यांना वाटतं ओबीसीना दुखवायचं नाही म्हणून 50% आरक्षणाला बगल देतात, कायदा करतात. तो कायदा संविधानामध्ये टिकत नाही. आम्ही आज बोळ्याने दूध पित तुम्ही शब्द देताय महाराष्ट्राला की तुमच्या उद्या आमदार आले, तुमचे जे काही लोकप्रतिनिधी येतील, तुम्ही ओबीसी मधून आरक्षण देणार आहात मराठा समाजाला. आम्ही कायदेशीर दृष्ट्या टिकणारं संविधानानं सांगितलेलं, त्याचबरोबर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्या प्रक्रियेनुसार आरक्षण दिलं होतं त्या पद्धतीने आम्ही आरक्षण देणार. आम्हाला महाराष्ट्रामध्ये दुफळी माजवायची नाहीये. तुम्ही अँकर म्हणून प्रश्न जरी केला असेल आणि त्याला मी दिलेलं उत्तर तुम्ही समजू शकता. कायदेशीर दृष्ट्या ज्या लोकांना नॉलेज आहे, जे हुशार आहे, त्यांना कळू शकतं, हो आम्ही आरक्षण देऊ शकतो, आम्ही आल्यावर आरक्षण देणार. ज्या मायक्रो ओबीसीना देखील आरक्षण मिळालं नाही त्यांना देखील त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार.
परंतु त्यासाठी आमचे आमदार त्या ठिकाणी निवडून जावे लागतील. तोच लढा मनोजदादांनी घेतलेला आहे आणि तोच लढा संभाजीराजेंनी पण घेतलेला आहे. आम्ही आरक्षण देणार, त्यासाठीच आमची लढाई आहे. ठीक आहे. एक गोष्ट मला वाटते की जर आपण घटनेच्या चौकटीला जर बघितलं तर हे आरक्षण होणारच नाही, हे सगळ्या नेत्यांना माहिती आहे. पण हे तुम्ही कसं ठरवणार सर? घटना ठरवल ना. बरोबर आहे, पण हे होणार कॅपच्या वरचं दिल्यावर ते टिकणार नाही. आज आपण असं म्हणू शकत नाही मिळूच शकत नाही, हे आंदोलनच दाबण्याचा आवाज तुम्ही करू शकतात आणि तुम्ही खोटा नरेटिव्ह पसरवू नका. जर योग्य दृष्ट्या अभ्यास करून सर्वेक्षण करून कायदेशीर दृष्ट्या जर योग्य आरक्षण दिलं तर ते टिकू शकतं. परंतु त्या ठिकाणी संविधानामध्ये कायदा, त्या विधिमंडळामध्ये कायदा करत असताना हे वरडवरडी करतात. ऐका ऐका ऐका, तुम्ही हे त्यावेळेस आरक्षण धनंजयजी, योगेशजी चर्चेत सहभागी झाले. तुम्ही तर कुठं कायदेशीर भाषा बोलायला लागलाय 50% आतलं. कोणाविषयी बोलताय तुम्ही तरी कुठं तुमची भूमिका स्पष्ट आहे? तुम्हाला आम्ही कायदेशीर दृष्ट्या 50% आत तुम्हाला शरम वाटत? मी सांगतो, शरम आमची काढू नका. तुम्ही माझं ऐकलं नाही, तुमची रेंज कमी होती. 50% आतमध्ये मी शब्द जपून वापरतोय. 50 योगेशजी तुम्ही जपून शब्द वापरा, शरम काढू नका. मी तेच सांगतो, तुम्ही ऐकलं नाही, तुमच्याकडे रेंज कमी आहे. अँकर साहेब तुम्हाला सांगतील 50%च्या आतमध्ये ज्या पद्धतीनं संविधानानं सांगितलेलं आहे, राजश्री शाहू महाराजांनी दिलं होतं, त्याच पद्धतीने आम्ही आरक्षण देऊ. याच्यापेक्षा तुम्हाला काय सर्टिफिकेट पाहिजे? पण योगेशजी मला तुम्हाला विचारायचंय, तुम्हाला विचारायचं योगेशजी, जर उद्या तिसरी आघाडी म्हणजे स्वराज्य पक्ष जो मराठा समाजाच्या आरक्षणाच्यासाठी लढतोय तो सुद्धा उमेदवार देतोय, तोही मराठा समाजाचेच उमेदवार देणार, तुम्ही सुद्धा मराठा समाजामधलं मतांचं हे जे विभाजन आहे त्या विभाजनाचं काय करणार आहात? तुम्ही इतर समाज जोडताय जिंकण्यासाठी आणि मराठा समाजामध्ये दुफळी वाजते, त्याचं काय? बघा, मनोजदादा जरांगे पाटील आणि माननीय छत्रपती संभाजी महाराजांचे संबंध अत्यंत उत्तम आहेत. प्रत्येक वेळेस एकमेकांसोबत त्यांनी संवाद साधलेला आहे. दोघ जण बसून निर्णय घेतील. कुठं आपलं जिंकून येण्याची परिस्थिती असेल तिथं कोण कुणाला सपोर्ट करायचा, कोण कुणाच्या सोबत जायचं, काय आहे ते सगळं गणित तिथं दोघ जण बसून सोडवतील. प्रश्न असा आहे, सध्या जे काही कायदेशीर अडचणी वगैरे सगळे ह्याच्यावर सगळ्यावर मात एकच आहे. सर्वसामान्य मराठा समाजातले पोरं, सर्वसामान्य दलित समाजातले पोरं, सर्वसामान्य मुस्लिम समाजातले पोरं आज सभागृहात जाणं गरजेचं आहे. मग ससाने, आमचे मित्र आहेत ससाने साहेब, ते म्हणाले की तुम्ही जलीलना का पाडला? अरे जलीलना जर काय तिथं पाडलंच असतं आम्ही जाणीवपूर्वक, तर जलील साहेब 4-4 वेळेस 5-5 वेळेस मनोजदादांकडे गेले नसते भेटायला. अहो आम्ही सगळेजण मिळून मागच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्याला एकत्रित आणायचा प्रयत्न करतोय. महाराष्ट्राला एक दिशा द्यायचा आम्ही प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये मुस्लिम धर्मगुरूंपासून सगळे जलील साहेबांपर्यंत. पण योगेशजी तुम्ही दिशा देत असताना महाविकास आघाडीचा नुकसान होऊ शकतं याच्यात. याच जलीलनी मराठ्यांना आरक्षण मिळू नये म्हणून याचिका दाखल केली होती. हा जलील मराठ्यांना आरक्षण मिळू नये ही भूमिका घेतो. हे काय समर्थन करतात? आम्ही सांगतो हो आम्ही मराठा आरक्षण मिळावं म्हणून कायदेशीर उमेदवार सुचवलेले आहेत, आम्ही कायदेशीर कामं केली. आमची एलर्जी आहे का तुम्हाला? आमची एलर्जी आहे का तुम्हाला? का आम्हाला सहभागी करून घेतलं तुम्ही या प्रक्रियेमध्ये? आज काल परवा आम्ही प्रस्ताव दिला तुम्हाला, आम्ही 2 पावलं मागे यायला तयार आहोत. तुम्हाला ज्या लोकांनी योगेशजी बोला. धनंजयजी फक्त तुम्हाला एक सांगतो, गणित जुळवण्यासाठी वेळ पाहिजे होता. मुस्लिम समाज बांधव, दलित समाज बांधवांच्या सोबत एकत्रित ऐक्य झाल्याशिवाय राजकीय भूमिकाच घ्यायची नाही असं जरांगे पाटलांची भूमिका होती. आज ना उद्या समजा आता हे ठरलेलं आहे, जे काही इक्वेशन घडवायचे असतील त्यामध्ये मनोजदादा संभाजीराजे एकमेकांसोबत फोनवर बोलतील, ते काय घडवायचं करेल. तुम्ही आम्ही आता स्वागत असेल त्याचं, ठरलंय निवडणूक लढायच्या. कसं आहे फॉर्म्युला. योगेशजी तुमचा मतदारसंघ कुठला? विषय नाही. योगेशजी तुमचा मतदारसंघ कुठला? भाजपानं तुम्हाला मिळणार आहे का तिकीट? माझा मतदारसंघ मी तुळजापूर जे मनोजदादा ठरवतील ते करू ना. तुळजापूर मतदारसंघात मी इच्छुक आहे म्हणून दिलेला आहे. मनोजदादाने सांगितलं. पण प्रस्थापितांच्या विरोधात तुमच्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या पोरांना मिळेल का उमेदवारी? अजिबात देणार नाही. आमची तयारी आहे, आमची तयारी आहे. धाराशिव त्यांनी लढवावं, आमची तयारी आहे. 100% अशा लढवया कार्यकर्त्याला आम्ही संधी देऊ. धाराशिव मध्ये त्यांनी लढावं, आम्ही त्यांना संधी देऊ. आमचाही विचार तोच आहे. अशा विस्थापित कार्यकर्त्यांना आम्ही संधी देऊ. मंगेशजी तुम्हाला वाटतं का? मंगेशजी तुम्हाला वाटतं का प्रस्थापितांच्या विरोधात विस्थापितांना संधी मिळेल वाटतं का?
अजिबात देणार नाही. मी हे म्हणतो, योगेश केदारांना कर्जत जामखेड मधनं उमेदवारी द्यावी. मी स्वतः प्रचाराला येईल तिथं मनोज जरांगेंनी. मनोज जरांगेंचं एक झालंय, त्यांना जे राजकीय भूमिका घेतली ऐकून घ्या, केदारजी ऐकून घ्या. तिथं समाजाने साथ नाही दिली. ते बार्शीचे जे आमदार आहेत त्यांनी विद्रोह केला, त्यांच्या विरोधात उपोषण केलं. म्हणून आपलं उपद्रव मूल्य कुठंतरी दाखवण्यासाठी मग आता दलितांचं कळवळ आला, आता मुस्लिमांचा कळवळ आला. मी म्हणतो मनोज जरांगेंनी जे म्हणतात ना अन्याय अत्याचार केला, त्या घराण्यांची त्या नेत्यांची नावं घ्यावी आणि म्हणावं आता यांच्या विरोधामध्ये, यांच्या 3 पिढ्या राजकारणामध्ये यांच्या विरोधात माझ्याच समाजातल्या एखाद्या होतकरू योगेश केदारांसारख्या उमेदवाराला मी उमेदवारी देणार आहे आणि तिथं जाऊन प्रचार करणार आहे. हे घेऊन दाखवा, हे चॅलेंज आहे. योगेशजी, त्यांचं म्हणणं आहे की आता तुम्हाला मराठा समाजाच्या सोबत दलित आणि मुस्लिम यांना सोबत घेणं फक्त मतांसाठी आहे, म्हणून तुम्हाला कळवळ आला असं त्यांचं म्हणणं आहे. येस येस. आरोप पटतोय का तुम्हाला? मनोज दादा असतील, संभाजीराजे असतील. जे बाय मला जरांगे पाटलांना चळवळीत काय नाही हे सगळं मला माहिती आहे, त्यांना माहिती आहे. मधल्या काळामध्ये मी सरकारमध्ये असताना सुद्धा मनोज दादांची बाजू लावून धरलेली होती. जिथं जिथं अडचणी आल्या, आता राजेंद्र राऊतांचा प्रकार सांगितला, राजेंद्र राऊतांना सुद्धा त्या दोघांमध्ये वाद होत, मराठ्यांमध्ये फूट. अहो लायकी काढलेली आहे मनोज जरांगेंनी की जे आरक्षित आहे त्यांच्या हाताखाली काम करायला लागते लायकी नसलेल्यांचं. आणि आता कळवळा आला काय? मनोज जरांगे एका ठिकाणी म्हणतात, मंगेशराव तुम्ही मनोज दादा असतील, आम्ही स्वराज्य असू, आमच्याविषयी बोलताना संयमानं बोला. आमच्याकडे याद्या आहेत, विस्थापितांना संधी दिलेली आहे. आम्ही सर्व SC ST मतदारसंघांमध्ये कॅन्डिडेट दिलेत, सर्वसामान्यांना आम्ही संधी दिलेली आहे. त्यामुळे माहिती घेऊन बोला. मनोज दादा असतील, आमच्या याद्या या एकत्र होतील. आम्ही सर्वसामान्यांना विस्थापितांना संधी देऊ. उमेदवारी फायनल अर्ज मंजूर झाल्या, सगळ्या गोष्टी झालेल्या. दुसरं एक विचारायचंय की ज्या छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाचं तत्व लागू केलं, ओबीसी मधले साळी माळी तेली वडारी रामोशी यांना न्याय दिला, आज त्यांच्याच आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचं किंवा त्यांच्या मधून तुम्हाला माहितच नाही, तुमचा अभ्यास कमी आहे, तुम्ही नावाला ऍडव्होकेट लावताय, तुम्हाला माहितच नाही छत्रपती शाहू महाराजांनी दिलेला आरक्षणाचा तुम्ही अभ्यास करा. एक एक जण बोला. हा, यांचा अभ्यास कमी आहे. राजश्री शाहू महाराजांनी जे आरक्षण दिलं होतं तत्कालीन परिस्थितीमध्ये, त्यामध्ये मराठा समाज होता. आता जे राजकीय प्रस्थापित घराणे तुम्ही सांगता किंवा ज्यांनी आमच्या आरक्षणाचा खून केला, या लोकांनी आम्हाला त्या आरक्षणाच्या प्रक्रियेमधून बाहेर काढले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मला योगेशजींना एक विचारायचं आहे. मला शाहू महाराजांच्या आरक्षणाचा अभ्यास करा. योगेशजी, आता तुम्ही लाईव्ह आलेला मुद्दा हा आहे, जर समजा तुमचा हा सगळा राग दिसतोय तो प्रस्थापितांच्या विरोधात दिसतोय, बरोबर? तुमचं म्हणणं आहे की ह्या प्रस्थापितांनी दिलेलं नाही, कुठल्या एका पक्षावर तुमचा राग आहे की सगळ्या प्रस्थापितांच्या बद्दल राग आहे? एकदा स्पष्ट होऊ द्या. महायुती यामधल्याही सगळ्या लोकांनी आमची फसवणूक केलेली आहे आणि महाविकास आघाडीतल्याही लोकांनी फसवणूक केली आहे. म्हणून तर उमेदवार उभा करायचा ना, क्लॅरिटी आहे ना. आता माननीय आता ससाने साहेब सुद्धा म्हणाले की हे पटक्यांतर, अरे बाबा 23 मार्च 1994 शरद पवारांनी आमचं नुकसान केले म्हणून तुम्हाला अतिरिक्त आरक्षण मिळालंय. आज त्या सगळ्याच व्यवस्थेच्या विरोधात जाऊन आज हे सगळ्या विस्थापितांचा प्रयोग सुरू आहे ना. आम्ही कुणासाठी माझ्या फेवरमध्ये नाही ना. ठीक आहे, मला एक मुद्दा सोशल इंजिनिअरिंगच्या बद्दल जेव्हा आपण बोलतोय ना, माहिती आहे की आपलं नुकसान कोण केलं. तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही योगेशजी. मी पुन्हा तुम्हाला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि खरं तर तुम्ही या चर्चेमध्ये व्हिज्युअली पण यायला हवं होतं, काहीतरी तांत्रिक अडचण आहे, माफ करा. पण आता आपल्यासोबत रवी सर आहेत. रवी सरांना मला विचारायचं आहे, महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा सोशल इंजिनिअरिंग होते असं नाही आहे सर. याच्या आधी सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये झालं, वेगवेगळ्या राज्यांमध्ये हे सोशल इंजिनिअरिंगचे प्रयोग झालेले आहेत. पण आज इथं जो प्रयोग दिसतोय, इथल्या प्रस्थापित मराठा समाजानं कायम 18 पगड जातींना सोबत घेऊन जात महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे. म्हणून मराठा समाजाचे कायम 150-200 आमदार इथं निवडून आलेले आहेत. पण आता असं दिसतंय मराठा समाज हा एका आपल्या समाजाची ती भूमिका घेताना गेल्या काही काळात दिसला, आज हे 2 समाज जरी दिसत असले, मराठा समाज या सगळ्यामध्ये कुठंतरी काय म्हणतात त्याला, आयसोलेटेड होण्याची भीती सुद्धा आहे का? मला ही भीती वाटते, कारण एक तुम्हाला आठवत असेल की एक 3-4 वर्षापूर्वी शरद पवारांनी एका पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं की ज्या पद्धतीने
ब्राह्मण समाज हा राजकीय परिघातनं बाहेर फेकला गेला हळूहळू. त्याच्यातले काही ठराविक लोकच राजकारणात राहिले, बाकीची लोक राजकारण सोडून इतर क्षेत्रामध्ये लिडरशिपला निघून गेले. त्या पद्धतीने मराठा समाज सुद्धा राजकीय परिघातनं बाहेर निघून जाईल. आणि ज्या मायक्रो ओबीसीज आहेत, मायक्रो मायनॉरिटीज आहेत, ओबीसीच्या विविध जाती त्या महाराष्ट्रामध्ये राजकीय पटलावर आपल्याला प्रामुख्याने येताना दिसतील. ही प्रक्रिया महाराष्ट्रात चालू झालेली मला दिसते. दुसरा मुद्दा असा आहे की आरक्षणाचा मुद्दा हा लीगल आणि टू कॉम्प्लिकेटेड आहे. अनेक राजकीय नेते, अनेक पॉलिटिकल पक्ष मानसिकता गरजेची हो साहेब, तुमची मानसिकताच नाही आम्हाला सहभागी करून घेण्याची. लीगल वगैरे तेच ऐकून साहेब आत्महत्या, आमच्या 200 मुलांनी आत्महत्या केल्या साहेब. काहीतरी वाटलं पाहिजे. आत्महत्या करतात, शिकायला लोकांना जायला पास नाही. माझ्या बेंच असणारा मुलगा साहेब आरक्षणाचा फायदा घेऊन कुठं कुठं गेल्याची मला दिसतं. माझी परिस्थिती नसताना आम्ही मागास नाही, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. येतो तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. जातीच्या उतरंडीमध्ये अनेक लोक शिक्षणाच्या आणि बाकी इतर सामाजिक याच्यामधून अनेक उतरंडीमध्ये खालीच राहिले. त्यांचं अपलिफ्टमेंट होणं गरजेचं आहे. आर्थिकदृष्ट्या जे लोक सक्षम झालेले आहेत ती पुन्हा गरीब होणार नाहीत याची काही शाश्वती नाही. त्यामुळेच आरक्षणाचा मूळ आधार हा जात ठेवण्यात आला होता. आर्थिक स्थिती बदलत राहू शकते, सामाजिक स्थिती ही कायम राहते. त्यामुळे मराठा समाजाला सामाजिक दृष्ट्या मागास असल्याचं आपलं जे मागास पण सिद्ध करायचंय, याच्यासाठीची जी प्रोसेस आहे, ज्याच्यासाठीचे जे सर्वेज आहे, ज्याच्यासाठीची जी संपूर्ण प्रक्रिया आहे, याला पॉलिटिकल प्रेशरमध्ये शॉर्टकटमध्ये निपटवता येणार नाही. आजपर्यंत काय झालंय की वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलनं झाल्यानंतर राजकीय पक्ष घोषणा करून टाकतात की आम्ही आरक्षण देतो, आम्ही हे देतो, आम्ही ते देतो. ही प्रक्रिया एवढी शॉर्टकटची नाही हे सगळ्या लोकांना माहिती आहे. पण निवडणूक आल्यानंतरच ही वेग घेते आणि इथेच हे सगळं आंदोलन फसलेलं आहे असं मला वाटतं. वंचितने सुद्धा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक अल्टरनेट पॉलिटिक्सचा प्रयत्न केला. आज वंचितला मायनस करून मग जरांगे पाटील राजकारण करणार आहेत का दलित मुस्लिम आघाडीचं? मला सर दोन प्रश्न अगदी त्यालाच मला विचारायचं आहे. एखाद्या समाज म्हणजे मुस्लिम समाजाचे एक धर्मगुरू आले आणि इकडे आनंदराज आंबेडकर आले, ते दोघं झाले. हे दोघांसोबत एक मीटिंग केली म्हणजे 2 समाज एकत्र आले असं होऊ शकेल का? म्हणजे पर्सेंटेज दाखवलं, डायरेक्ट पर्सेंटेज येईल असं वाटतं? तसं आहे? असं नाही होणार. त्यामुळे सर्वसमावेशक म्हणून मराठा समाजाची जी भूमिका आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात राहिली, त्याच भूमिकेच्या अनुषंगाने जर हे आंदोलन गेलं तर मला असं वाटतं की एक मोठं राजकीय परिवर्तन ह्या महाराष्ट्रामध्ये घडू शकतं. याच्यामध्ये सर्व फॅक्टर्स यावे लागतील, याच्यामध्ये सर्व छोटे मोठे घटक यावे लागतील. हे 2-4 प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आले तर मला असं वाटत नाही की त्याचा तसा इम्पॅक्ट होऊ शकेल. आणखीन सर माझा वेळ संपला म्हणून फक्त शेवटची कमेंट मला त्याच्याबद्दल तुमची हवी आहे. मराठा समाजाच्या अंतर्गत सुद्धा अनेक मतप्रवाह आहे. मराठा समाजामध्ये व्यक्तीला मानणारा, संस्थेला, पक्षाला मानणारा असे वेगवेगळे घटक आहेत. दुसरा महत्त्वाचा घटक याच्यात असा आहे, मराठा समाजातला एक मोठा वर्ग हिंदुत्वाकडे वळलेला आहे. आता त्या सगळ्या वेगवेगळ्या विचारधारा, वेगवेगळे नेते, ह्या सगळ्या निष्ठा, ह्या सगळ्यांना एकत्रित आणून एका आरक्षणाच्या मुद्द्यावरती आणणं, एकत्र बांधणं हे कितपत शक्य आहे? मला असं वाटतं की ही निवडणूक ही पोलराइज निवडणूक आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या अमरेलाखाली, मराठा अमरेलाखाली मायक्रो आयडेंटिटी शेवटी घेऊन मतदान होणार आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या अमरेलाखाली सगळेजण एकत्र येतील असं मला वाटत नाही. निवडणुकीमध्ये मायक्रो आयडेंटिटी हाच छोट्या निवडणुकांचा हा गाभा असतो. आणखीन खाली खाली जेव्हा आपण येतो ग्रामपंचायतींच्या निवडणुकांपर्यंत ते आणखीन तीव्र होत जाते. त्यामुळे ही आयडेंटिटी मला असं वाटतं की मराठा ही आयडेंटिटी, मुस्लिम आयडेंटिटी, दलित आयडेंटिटी, या आयडेंटिटीने वोट होईल. फक्त फ्रॅक्शन्स वेगवेगळे असू शकतात. महाविकास आघाडीने सुद्धा लोकसभेमध्ये ह्या आयडेंटिटीला जवळ केलं होतं, त्याचे वोटिंग झाले होते. वंचितने एका काळात हा व्यवस्थित केलेला आहे. मला असं वाटतं की यंदा हा 3रा प्रयोग आहे आपल्या समोर की त्याचा आपल्याला काही इम्पॅक्ट दिसतोय. पण तरी सुद्धा हे वाटल्यामध्ये जेव्हा हे जाईल वेगवेगळ्या फ्रॅक्शन्स मध्ये, याचा इम्पॅक्ट ज्यावेळेला आपल्याला दिसेल त्यावेळेला तो वेगळाच असेल. त्यावेळेला प्रस्थापित राजकीय पक्षांमधलीच लोक जास्त मोठ्या प्रमाणावर निवडून येऊ शकतील. अल्टरनेट पॉलिटिक्स करणारी जी लोक राहतात ही अल्टरनेट पॉलिटिक्स मध्येच राहून जातात. त्याच्यामुळे त्यांची विनेबिलिटी कमी होते, त्याची शक्यता कमी होताना मला दिसते या सगळ्या प्रकारामुळे. खूप खूप धन्यवाद सर या सगळ्या राजकीय विश्लेषणाच्या बद्दल. आणि आज खरं तर एक वेगळा जातीय प्रयोग इथं होतोय. सोशल इंजिनिअरिंगचा हा प्रयोग आहे. या प्रयोगशाळेतून नेमकं काय बाहेर पडणार आहे हे आज माहीत नाही आहे. पण घुसळण मात्र नक्की आहे आणि ही घुसळण महाराष्ट्राच्या राजकारणाला
पर्याय देण्याच्या इतपत सक्षम ठरेल का हा प्रयोग, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. आणि जर असं घडलं तर मग प्रस्थापितांच्या पोटात गोळा नक्की आहे. पण जनतेला जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला तेव्हा बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. प्रेक्षकांना असं वाटतंय जरांगे पाटलांचं MMD समीकरण परिवर्तन घडवेल का, तर प्रेक्षकांचं मत काय, 71% लोकांना वाटतंय होय हे परिवर्तन घडवेल. आणि जर असं झालं तर आधी सांगितल्याप्रमाणे प्रस्थापितांच्या पोटात गोळा हा ठरलेला आहे. आणि म्हणूनच हे निवडणूक यावर्षीची अतिशय रंजक असणार आहे. पुढचे काही दिवस अतिशय रंजक असणार आहे.